हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आपण आज नेक्स्ट पिरियडमध्ये जो पाठीमागचा प्रिव्हियसली पिरियडमध्ये काय पाहिलं तर डोबेरिनर ट्राइड्स की ज्याच्यामध्ये आपण मूलद्रव्यांची मांडणी ही 3 गटानुसार केली गेली होती की त्यामध्ये 3 मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांनी काय म्हटले होते, सारखे सिमिलर प्रॉपर्टी ऑफ दीज 3 एलिमेंट्स इन ग्रुप्स, दॅट इज वी कॉल ट्राइड्स. त्याला 3K म्हटलं होतं. आणि त्याची सुद्धा मांडणी त्यांनी कशी केली होती की अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इट्स ॲटॉमिक मासेस, इन्क्रीजिंग ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, त्याच्या अणुवस्तुमानाकडे सर्च केली. पण त्याच्यामध्ये काय घडलं गेलं की अप्रॉक्सिमेटली मधल्या मूलद्रव्याचं जे अणुवस्तुमान आहे ते बाकीच्या 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी जर काढली असतं तर मधील मूलद्रव्याची अणुवस्तुमान साहजिकच निघतंय. आणि हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे किंवा मी एक एक्झाम्पलही सांगितलं होतं आणि तुम्हाला काढायला देखील सांगितलं होतं की फाइंड आउट आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहा की कोणता रूल ओबे केला जातो. जर मधल्या मूलद्रव्याचं जर अणुवस्तुमान बाकीच्या 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी जर काढली गेली तर मधल्या मूलद्रव्याची अणुवस्तुमान साहजिकच काय होते, निघते. परंतु आजच्या पिरियडमध्ये आपल्याला काय पाहायचंय तर नेक्स्ट सायंटिस्ट की जो तो फेल्युअर ठरला गेला, कारण तिथली मूलद्रव्य आपण जे पाहिले ते फक्त अप टू ओनली 9 एलिमेंट्स ओबे दीज रूल्स, बट रेस्ट अनदर 21 एलिमेंट डज नॉट ॲप्लिकेबल फॉर दिस रूल. तो ॲप्लिकेबल केला जात नाही हे आपल्या लक्षात येणं गरजेचं होतं. त्यामुळंच आपण काय करणार आहोत, जो दुसरा सायंटिस्ट आहे, सेकंड सायंटिस्ट, जो आपण त्या मूलद्रव्याच्या अरेंजमेंटबद्दल, कारण आपण पिरियडिकली पाहायला लागतो. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे सिक्वेन्सली 1 by 1 आणि अगदी योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. तरच आपल्याला ह्याचा अभ्यास, म्हणजे सुरुवातीच्या पहिल्याच पिरियडमध्ये सांगितलं की हे कशासाठी चालले, एवढ्या संख्येने मूलद्रव्य आहेत की एक नाही आहेत, 118 एलिमेंट्स आहे आणि ते आपल्याला काय करणं गरजेचं आहे, सिक्वेन्सली मांडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सायंटिस्ट लोक आलेले आहेत 18व्या दशकापासून. हा जो सायंटिस्ट आहे तो सुद्धा आपण त्याच्या पुढचा म्हणूया डोबेरिनरचा की न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. इट्स अ इंग्लिश सायंटिस्ट दॅट इज इन 1866 की 18व्या दशकामध्ये येऊन गेला की तो रूल फेल्युअर ठरला गेला. म्हणून हा एक सायंटिस्ट येऊन गेला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. तिथं ट्राइड्स होतं, 3K होते. इथं सुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे ऑक्टेव म्हणजेच काय व्हायला लागलेले की 8 अष्टक स्थितीमध्ये आपण की ऑक्टेव की मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेप्टा, हेक्झा, ऑक्टा, डेका, म्हणजे असे मी सुरुवातीला सांगितले की कशा स्वरूपामध्ये सांगता येऊ शकतात. आणि ते 8 म्हणूया आपण त्याला की 8 मूलद्रव्याचा काहीतरी तर काय एक प्रकारे म्हणूया कोरिलेशन असणार, सहसंबंध असणार. त्यानुसार आपल्याला काय करायची, मूलद्रव्यांची तर मांडणी करायची, अरेंजमेंट. म्हणजे हा देखील जर आपण जर पाहिलं तर त्याचा अगोदर रूल लक्षात घेणं गरजेचं आहे. रूल काय म्हणतो, कशा स्वरूपामध्ये सांगितला गेलेला आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. काय सांगतो रूल एक्झॅक्टली, की इथं सुद्धा काय केलं गेलं आहे की इफ एलिमेंट्स आर arranged increasing atomic mass. म्हणजे आपण जे डोबेरिनर मध्ये जे पाहिलं होतं तोच थोडक्यामध्ये इथं काय एक प्रकारे निकष कशा स्वरूपामध्ये की तो सुद्धा मांडणी कशी करतोय की एलिमेंट्स आर अरेंज्ड इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. तो सुद्धा अणुवस्तुमानांकानुसार. What will happen when property of every 8 element repeat? हे लक्षात येणं गरजेचं आहे की ज्यावेळेस मूलद्रव्याची मांडणी ती अणुवस्तुमानांकानुसार जी करतो त्यावेळेस 8व्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत ते रिपीट केले जातात. ते परत पुन्हा रिपिटेशन केलं जाते. ते कसं केलं जातं आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजे हे 2 आधार आहे त्याला. एक कोणता असेल, ॲटॉमिक मास हा एक बेस असेल, दुसरं म्हणजे त्यांची प्रॉपर्टी असेल, गुणधर्म असेल, तो आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग तिथं आपल्याला ते गुणधर्म लक्षात घेण्यासाठी किंवा अणुवस्तुमान कशा प्रकारे वाढलं जातं हे पाहणं गरजेचं आहे. की जसं की लुक ॲट ऑन बोर्ड, व्हॉट डू यू सी, देअर आर डिफरंट काइंड्स ऑफ एलिमेंट प्लेस्ड ॲट डिफरंट बॉक्सेस. वेगवेगळे मूलद्रव्य ते मांडले गेले.
आपल्याला अगोदर पहिली गोष्ट हे माहीत असणं गरजेचं आहे की किती मूलद्रव्य माहीत होते, हाऊ मेनी एलिमेंट्स वी आर नोन ॲट दॅट न्यूलँड्स टाईम. ते किती होते ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला फॉल्सला किंवा जनरल क्वेश्चन तयार होतात की 56 एलिमेंट्स वी आर नोन न्यूलँड्स. किती मूलद्रव्य माहीत होते, 56 मूलद्रव्य माहीत होते. आणि आपल्या एक्झामला एक प्रश्न पडतो 2 or 3 मार्क्स, 2 मार्कला एक रूल विचारला जातो किंवा राईट इट्स लिमिट और लिमिटेशन, मर्यादा सुद्धा आपल्याला 2 तरी मिनिमम माहीत असणं गरजेचं. याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलं गेलं मग कशा स्वरूपामध्ये, लिस्ट ऑफ ॲटॉमिक मासेस, तर सगळ्यात कमीत कमी अणु वस्तुमान आहे दॅट इज अ हायड्रोजन एलिमेंट. हा सगळ्यात हलका आहे, हेवी म्हणणं आहे, सॉरी लाईट हलका मूलद्रव्य असं हायड्रोजन, त्याला स्थान दिलं गेलं की हायड्रोजन हा मूलद्रव्य. देन मूव फ्रॉम अ हायड्रोजन एलिमेंट, देन increasing order of their atomic mass आहे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. त्याचं अणुवस्तुमान काय व्हायला लागलं, वाढत जायला, तो आधार घेतला गेला. जसं की नेक्स्ट अनदर फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, फ्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम, क्रोमियम, टीन, मॅंगनीज, फिरियम, कोबाल्ट, निकेल, अशा प्रकारे सगळ्यात आपण त्याला एक म्हणूया की रिपीट प्रॉपर्टी व्हायला लागली 8व्या मूलद्रव्याची. जसं इंडियन कल्चरमध्ये जरी पाहिलं गेलं तर आपले सप्तपदी असतात, सप्तक असतात. कोणते असतील ते की सा, रे, गा, मा, पा, दा, नी. म्हणजे हे जे 1 2 3 4 5 6 7 रिपीट दिस टोन दॅट इज सा. परत रिपीट केला जातो इंडियन कल्चरनुसार. जसं फॉरेन कंट्रीनुसार तुम्ही म्हणता हा तर इंग्लिश सायंटिस्ट आहे, मग तशा प्रकारे फॉरेन कंट्रीनुसार सुद्धा आपण जर पाहिलं गेलं तर डो, री, मी, फा, सो, ला, टी अशा प्रकारे त्याच्याशी त्यांनी पेअर केली गेली की आपल्या इंडियन कल्चरनुसार ह्यानुसार जर पाहिली गेली तर रिपीट पाहायला लागले की हायड्रोजनच्या फ्लोरीनची किंवा लिथियमची, सोडियमची गुणधर्म म्हणजे आपण जे ते रिपीट केले झाले प्रत्येक 8व्या मूलद्रव्यात. काय म्हटलं मी, सॉरी, तर तो हा तुमचा फॉर एक्झाम्पल हा सोडियम आहे, सोडियमचे गुणधर्म हे लिथियमशी किंवा लिथियमचे हे सोडियमशी काय व्हायला लागले तर एक प्रकारे रिपीट केले जातात. थोडक्यात आपल्याला एक बारकाईने लक्षात येणं गरजेचं की हे नेमकी एक्झॅक्टली प्रॉपर्टी कशा स्वरूपामध्ये सांगितलं. कारण गुणधर्मानुसार जसं आपल्यामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस वागतो त्यावेळेस सुद्धा समाजामध्ये वागतो त्यावेळेस आपल्या जे फीचर्स असतील आपले की हा गुड आहे, बेटर आहे किंवा हा बॅड आहे, कशावर निश्चित केलं जातं की त्याच्या बिहेवियरनुसार तो वागतोय कसा. बाह्य स्वरूपावरूनच लक्षात येते तुमच्या, तो बोललाच नाही, हालचालच नाही की तर आपल्या लक्षातच येणार नाही कसा कोणत्या स्वरूपाचा आहे व्यक्ती. तसंच याचं सुद्धा आहे की ह्याचे शेल जे असतील, कक्षा असतील, त्या कक्षेतील जे इलेक्ट्रॉन आहेत तेच काय होतात, पार्टिसिपेट होतात रिॲक्शनमध्ये, केमिकल रिॲक्शन, त्याच्यावर निश्चित करू. जसं फॉर एक्झाम्पल आपण इथे लिथियमचं बोलूया, लिथियम केमिकल प्रॉपर्टी आपल्याला हा गुणधर्म काय आहे रिपीट केले जातात 8व्या मूल, प्रत्येक 8व्याची पहिल्याशी सारखी होतात. लिथियम जर आपण जर अणू जर पाहायला गेला त्याचा वस्तुमान झालं अणु, सॉरी त्याच्यामधला एक प्रकारे न्यूक्लियस म्हणूया आपण. त्याची जी फर्स्ट ऑर्बिट असेल त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन. देन अनदर वन, लास्ट वन, 1 इलेक्ट्रॉन. किती झाले, एक बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट किंवा इन्व्हॉल्व आहे. फर्स्टची 2 आहे. लिमिटेशन आपल्याला माहिती आहे KLM नुसार, नेव्हीला सुद्धा पाहिलेली आपण ती कशा प्रकारे काढली जाते. 2n² हा जो त्याचा फॉर्म्युला आहे, 2n². या सूत्रानुसार सुद्धा आपल्याला काढता येतं. आपलं चाललं की प्रॉपर्टी ऑफ एव्हरी 8 एलिमेंट रिपीट. मग नेक्स्ट त्याच्याच खालचा जर आपण जर बघितलं लिथियमचं बोला 1 2 3 4 5 6 7 8 नंबरला हा येतो. कोणता यायला लागला, सोडियम यायला. मग सोडियमशी जर आपण जर पेअर करण्याचा प्रयत्न केला, सोडियम या मूलद्रव्याची सारखे गुणधर्म आहेत त्यांची की प्रॉपर्टी जर पाहिली गेली, हा त्याचा न्यूक्लियस झाला केंद्रात. फर्स्ट ऑर्बिट, हाऊ मेनी लिमिटेशन ऑफ दिस फर्स्ट ऑर्बिट, ओनली 2 इलेक्ट्रॉन. देन अनदर वन 1 2 3 4 8 elements.
लास्ट वन हाऊ मेनी 1 इलेक्ट्रॉन पाहिलं आपण 11 प्रोटॉन. ते आपण पहिल्या डोबेरिनर ट्रायड्स मध्ये सुद्धा सांगितलं की सोडियमचं एक्झाम्पल सांगितलं होतं. तशा प्रकारे काय झाले की 1 इलेक्ट्रॉन रेस्ट ऑफ दिस 1 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट फक्त शेवटच्या कक्षेमध्ये काय राहायला लागला एकच इलेक्ट्रॉन. त्यामुळे म्हटलं आपण की एव्हरी 8 एलिमेंट रिपीट दिस प्रॉपर्टी. बेरियमची मॅग्नेशियमची असतात, बोरॉनची ॲल्युमिनियमची असतात, फ्लोरीनची क्लोरीनची असतात. हा सगळ्यात एक प्रकारे म्हणूया आपण त्याचा एक बेनिफिट म्हणूया किंवा ॲडव्हान्टेजेबल फॅक्टर म्हणूया की हा अगदी सगळ्यात अगोदर जर कोणता जर असेल सायंटिस्ट तर डोबेरिनरनी जो ट्रायल जो केला गेला तो फेल्युअर ठरला गेला किंवा निश्चित नाही झाला, अयशस्वी सक्सेसफुल ठरला गेला. हा थोडासा सक्सेसफुल का वाटायला लागला पण हे सगळ्यात बेस्ट म्हणजे हे काय तयार केले गेले ग्रुप्स तयार केले, गण कॉलम्स की त्याच्यामध्ये ऑल दीज एलिमेंट्स प्रेझेंट इन ग्रुप्स दॅट इज इन सिमिलर प्रॉपर्टी. त्याचे सगळेच गुणधर्म हे कसे पाहायला मिळाले आपल्याला गुणधर्म सारखेच पाहायला मिळाले. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. ते आपण पाहायला हा रूल आपल्याला अशा प्रकारे काय करता यायला लागला एक प्रकारे सिद्धता करता यायला लागली की कशा प्रकारे प्रूव्ह करता येईल. पण नेक्स्ट अनदर वन याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं गेलं तर हा अगदीच सक्सेसफुल म्हणण्याऐवजी याच्यामध्ये सुद्धा काही लिमिटेशन असू शकतात किंवा आहेत ते आपल्याला परीक्षेला येतात. काय येतात लिमिटेशन काय असते मर्यादा काय. पण हाऊ मेनी एलिमेंट at न्यूलँड्स टाइम 56 एलिमेंट्स वी आर नो. किती मूलद्रव्ये आहेत तर 56 मूलद्रव्ये या कालावधीमध्ये आपल्याला काय मिळतात पाहायला मिळतात. सगळेच मूलद्रव्ये या टेबलमध्ये टाकले गेलेले नाहीत, बाकीचे आहेत अजून. परंतु आपल्या लक्षात येण्यासाठी काही मूलद्रव्यांचे आपण त्याच्यामध्ये फुटअप केलं गेलं, फिल्डअप केलं गेलं आणि टेबल तयार केलं गेलं. बट सम लिमिटेशन प्रोड्यूस इन गिवन दिस टेबल काय तयार होतात नेमकं कोणते आहेत एक्झॅक्ट ते आपल्याला बारकाईने लक्षात घेणं की सगळ्यात बेस्ट म्हणजे चटकन लक्षात येऊ शकतो तो म्हणजे कोणता असेल these rules obey only up to calcium element. हे लक्षात येणं गरजेचं आहे की हा जो तुमचा जो कॅल्शियम हा जो एलिमेंट इथपर्यंतच हा नियम लागू होतो. रेस्ट अनदर element does not applicable for these rules. It means that only 7, 14, 15, 16, 17. Only 70 elements. Only 17 elements applicable for these rules. And then rest of these element does not obey or applicable. It means that this limit or limitation. ही मर्यादा आली त्याला. हा देखील आपल्याला सक्सेसफुल म्हटलं का तुम्ही म्हणताल सर अगोदर सक्सेसफुल म्हणतात परत पुन्हा सक्सेसफुल म्हणल्याऐवजी ह्यांनी सर्वात बेस्ट काय केलं गेलं की डोबेरिनर जो ट्रायल जो पाहिला त्याच्यामध्ये असे गण नव्हते तयार केले गेले, त्याचे गुणधर्मानुसार नव्हते 9 पर्यंतच होते, कितीतरी 17 मूलद्रव्यापर्यंत निश्चित केले गेले पण गण तयार केले गेले. आणि आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तेच पाहिजे त्यानुसारच तयार केले. ग्रुप्स असतील, पिरियड्स असतील, गण असतील, आवर्तन असतील, त्यानुसारच अगदी फिक्स पोझिशन त्याची निश्चित केली गेलेली आहे प्रत्येक मूलद्रव्याची. ज्या सध्या 118 एलिमेंट्स स्टेजला जे सध्या स्थितीत उपस्थित आहेत किंवा आहेत आपल्याकडे तो त्याचा तो सारणी जी तयार केली हे बारकाईने लक्षात घ्या. नंतर परत पुन्हा सेकंड जो आपण लिमिटेशन जो पाहणार आहे त्याची जी मर्यादा असते ती कोणती असेल ती सुद्धा ज्यावेळेस आपण बारकाईने काळजीपूर्वक केअरफुली काळजीपूर्वक जर पाहिलं गेलं तर चटकन ती सुद्धा लक्षात ती म्हणजे कोणती कोबाल्ट, निकेल, सीरियम, लॅन्थेनम किंवा ह्याच एक एक्झाम्पल जरी घेतलं आपण ह्याच गणामध्ये जर पाहिलं कोबाल्ट आणि निकेल आर दिस 2 एलिमेंट प्लेस इन वन बॉक्स. तसं जर पाहिलं गेलं तर कोबाल्ट आणि निकेल प्रत्येक मूलद्रव्याला स्थान वेगळं देणं गरजेचं आहे. जसं की आपण म्हणतो एकाच मॅनमध्ये 2 तलवारी बसणार का नाही बसणार, तसं ते लिहित होते कोबाल्ट आणि निकेल आर दिस 2 डिफरंट
डिफरंट म्हणण्याऐवजी आपण त्याचे सिमिलॅरिटी आहेत प्रॉपर्टीच्या बाबतीत, परंतु स्थान त्याचं काय असू शकतं, कारण शेजारच्या मूलद्रव्यांचं जे गुणधर्म पोटॅशियम असून कॅल्शियम असेल यांच्यामध्ये बऱ्यापैकी काय असणार आहे, एक प्रकारे सिमिलॅरिटी असेल, सारखेपणा असेल, परंतु त्याचा एक प्रकारे विचार केला गेला तर स्थान वेगळं देणं गरजेचं, पोझिशन देणं वेगळं गरजेचं ठरतं. कारण इथे जर आपण हा कॉलम जर पाहिला गेला, ग्रुप जर पाहिला गेला, तर हा जर तुमचा फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, हा कशामध्ये मोडतो, बारीक जर विचार केला गेला तर हॅलोजन या गणामध्ये. परत पुन्हा प्रश्न पडला की हॅलोजन, व्हॉट इज मीन बाय हॅलोजन, हे काय. तर आपल्याला एक जर पाहिलं हा तसं, जसं की काही लॅटिन वर्ड येतात सायन्समध्ये, जसं आपण बायोलॉजीमध्ये बघतो सेल, पेशीच्या बाबतीत सेलचा इंग्लिश डिक्शनरीमध्ये पाहिला तर चटकन लगेच लक्षात येत नाही, त्याला आपल्याला लॅटिन वर्डनुसार तो शब्द वापरला, स्मॉल कंपार्टमेंट्स असं म्हणतो, मग लक्षात येतं छोट्या खोल्या. लॅटिन वर्डनुसार, ग्रीक वर्ड, तर हॅलोजन सुद्धा तशाच प्रकारे ग्रीक वर्ड म्हणून. हा काय सांगतो की हॅलोजन मीन्स सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट. Salt producing elements in the non-metal. non-metals. अशा प्रकारचे काय म्हणूया, सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट म्हणूया, किंवा जे आपण मॉडर्न पिरियडिक टेबल जो पाहणार आहे, आधुनिक आवर्ती सारणी, की त्याच्यामध्ये 17 ग्रुप जो दिला गेलेला आहे, की त्याच्यामध्ये सगळे जे हॅलोजन असतील, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, हे 17व्याच गणामध्ये टाकले गेले. परीक्षेला येतात प्रश्न असे, हॅलोजन ग्रुप कोणता आहे, विच इज द हॅलोजन ग्रुप इन पिरियडिक टेबल, ते आपण पुढे पाहणारच, तिकडेच जायचं आहे आपल्याला. पण अगोदर ह्या सुद्धा यांच्या स्टेप पाहायच्यात, कशा प्रकारे पिरियडिकली करायला लागते, सिक्वेन्सली करायला, गुणधर्माला अनुसरून, किंवा अजून एक दुसरा आधार असेल तर जसं ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर, हे एक्झॅक्टली आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे, व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. हॅलोजन सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट, नॉन मेटल, मग त्याच्यामध्येच काय केलं, कोबाल्ट अँड निकल त्याला टाकलं गेलं. दिस इज द सेकंड लिमिटेशन, की दुसरी आपण त्याला काय म्हणूया की मर्यादा म्हणू शकतो, ही टाकली. नेक्स्ट अनदर वन, थर्ड वन, की न्यूलँड्स ऑक्टेव डिड नॉट प्रोविजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स, की याच्यामध्ये जे नवीन जे मूलद्रव्ये जे शोधली जाणार आहे त्याच्यासाठी, कारण मी सुरुवातीला सांगितलं की डोबेरिनरच्या ट्रायडच्या वेळेस किती मूलद्रव्य होते, तर ओनली 30+ एलिमेंट्स वेअर नोन. नेक्स्ट अनदर न्यूलँड्स, हाऊ मेनी एलिमेंट, 56 एलिमेंट्स वेअर. मूलद्रव्य काय व्हायला लागले, वाढत जायला लागले इन कोर्स ऑफ टाइम, जसा काळ पुढे जायला लागला. या कालावधीमध्ये सुद्धा आपण जर काळ पुढे जायला लागला, पण ते तरतूद म्हणजे अकोमोडेटेड म्हणजे याच्यात तरतूद केली गेलेली नाहीये नवीन मूलद्रव्यासाठी, त्यामुळे ही देखील एक प्रकारे लिमिटेशन निश्चित केली जाईल. लास्ट वन आपण त्याला म्हणूया की व्हेनेवर द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, आणि ज्यावेळेस नवीन मूलद्रव्याचा शोध लागायला लागला, आणि त्या नवीन मूलद्रव्याचा शोध लागल्यानंतर जो आपल्याला त्या गणामध्ये टाकायची, त्याची पोझिशन जी टाकायची, जसं कोबाल्ट निकलची झाली, तशी ती मॅचअप पाहिला झाला, त्याच्याशी पेअर होत नाही. गुणधर्म हे निश्चित केले जाते, डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, त्या अष्टक स्थितीमध्ये ती फिट होत नाही, अनफिट व्हायला लागली. हा एक त्याच्यातला एक काय म्हणूया आपण लिमिट म्हणूया किंवा लिमिटेशन. म्हणजे अशा प्रकारे काय झालं की मूलद्रव्याची जी मांडणी आहे सिक्वेन्सली, ती आपल्याला कोणत्या म्हणजे नियमाला अनुसरून करायला लागलं ते पाहिलं, एक्झाम्पल एक जनरली पाहिलं, त्याचे लिमिटेशन बघितले, आणि त्याच्यात मी कशा प्रकारे मांडणी केली. तर देखील आपण 17 एलिमेंट्स पर्यंतच फक्त काय व्हायला लागला, तर हा लागू व्हायला लागला, पुढच्या मूलद्रव्याला काय होणार तर तो ऍप्लिकेबल ठरत होता. त्यामुळे परत पुन्हा पुढे सायंटिस्ट लोक येऊन गेले किंवा सांगितलं की मेंडेलिव्ह असेल नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला त्याच्याविषयीच माहिती पाहिजे, की मेंडेलिव्हने परत पुन्हा पिरियडिक टेबल किंवा आवर्त सारणी कशा स्वरूपामध्ये मांडली, कारण हा फेल्युअर ठरला.
त्याच्यामध्ये त्याला सिद्धता नाही करता आली. सगळ्या मूलद्रव्यामध्ये ज्ञात मूलद्रव्य असतील, नोन एलिमेंट्स असतील त्याच्यामध्ये. ओके स्टुडंट, तर आपल्याला बारीक काळजीपूर्वक हे टेक्स्ट बुकमध्ये सुद्धा वाचणं गरजेचं. काय दिलेलं आहे याच्याबद्दल माहिती ते काळजीपूर्वक व्हिडिओज प्रॉपरली पॉज करून पहा जर समजत नसेल काही तर, आणि तेच परत पुन्हा टेक्स्ट बुकमध्ये काळजीपूर्वक रीड करा. नुसतं वाचतात तुम्ही, अंडरस्टँडिंग करत नाही. वाचले, आज एक पेज वाचले, अर्धा पेज वाचले, 2 पॅरेग्राफ वाचले, वाचण्याला अर्थ नाही. आपल्याला ते अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. काळजीपूर्वक तरच ते अनालाइज केलं, मेमोराईज केलं जाईल, रिमाइंड केलं जाईल आपल्या मेंदूमध्ये. बारकाईने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला काय पाहिजे की याच्यामध्ये मेंडेलिव्ह काय म्हटला किंवा कोणत्या आधारावरती आवर्तसारणी किंवा पिरियडिक टेबल तयार केला गेला हे काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला सिक्वेन्सली पिरियडिकली क्लासिफाय करता येतील. ओके स्टुडंट, तर इथे आपण थांबूया. थँक्यू.